आज 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन. तर या दिनानिमित्त जगभर अ, प्रत्येक देशामध्ये, प्रांतामध्ये, जिल्ह्यामध्ये हा दिन साजरा केला जातो. तर या दिनाच्या निमित्तानं आपली पृथ्वी ही किती लोकसंख्येचं भरण-पोषण करू शकते? आहे ती लोकसंख्या कमी आहे का संतुलित आहे? का अतिरिक्त लोकसंख्या झालेली आहे? यावर चर्चा, वादविवाद आणि पुढील दिशा किंवा पर्याय काय शोधता येऊ शकतात याबद्दलचं चिंतन चालू असतं. तर आज या निमित्तानं मी माझे काही विचार आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. सुरुवातीला जेव्हा शेतीचा शोध लागला नव्हता, तेव्हा मानवजात अस्तित्वात आल्यापासून शेतकी क्रांती होईपर्यंत जगाची लोकसंख्या फक्त 50 लाख एवढीच होती. म्हणजे त्या काळामध्ये फक्त मानव हा अन्न गोळा करून जगायचा आणि त्या आधारावर त्याची लोकसंख्या वाढ फारशी काही झालेली नव्हती. परंतु जेव्हा औद्योगिक क्रांतीच्या अगोदर शेतकी क्रांती झाली आणि शेतकी क्रांतीमध्ये लोकसंख्या जर आपण पाहिली, तर शेती क्रांती जवळपास 12,000 वर्ष चा इतिहास शेती क्रांतीला आहे. तर या काळात लोकसंख्या किती वाढली? तर साधारणपणे शेती क्रांतीच्या वेळेस असलेली लोकसंख्या आणि औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीची संख्या ही जर पाहिली, तर गेल्या 12,000 वर्षामध्ये ही संख्या फक्त आपल्याला असं दिसून येतं, की 100 कोटी होण्यासाठी 12,000 वर्ष लागली. म्हणजे जगाची लोकसंख्या सर्वप्रथम 100 कोटी ही 1804 ला झालेली आहे. म्हणजे 100 कोटी लोकसंख्या होण्यासाठी या पृथ्वीतलावर मानवजातीला जवळपास 12,000 वर्ष लागली. तर त्या काळात ही लोकसंख्या वाढीचा जो दर आहे, तो अत्यंत कमी होता. त्याची कारणं काय? त्याची मुख्य कारणं त्या काळात जी ऊर्जा साधनं होती, ती मर्यादित होती. मुख्य ऊर्जेचं साधनं काय होती? एक तर मानवी श्रम, दुसरं होतं पशु प्राण्याचे श्रम आणि तिसरी जी महत्वाची होती ती होतं जैवभार. तर या तिन्हीच्या उत्पादनाद्वारे मानवसंख्या ही अत्यंत धीम्या गतीने आणि अत्यंत संतुलित पद्धतीने वाढत राहिली. मग त्या काळात जी कारणे होती लोकसंख्या वाढीची किंवा कमी होण्याची, ती अशी सांगितली जातात की त्या काळात जर वातावरण अनुकूल असेल, रोगराई जर जास्त पसरली नाही, दुष्काळ पडले, तर मग लोकसंख्या कमी होत असेल. पण जर वातावरण अनुकूल असेल, जमिनीची वाढ मोठ्या प्रमाणावर होत असेल, अन्नधान्यामध्ये उत्पादन होत असेल, रोगराई कमी असेल, तर मग लोकसंख्या वाढत असे. परंतु लोकसंख्याचा जास्त जलद गतीने विकास हा आपल्याला कधी दिसून येतो? तर 19व्या शतकात सुद्धा प्रामुख्याने 1804 ते 1930 एवढ्या वर्षांमध्ये जगाची लोकसंख्या फक्त 100 कोटीच्या ऐवजी 200 कोटी झालेली. आणि मग त्या काळात नवीनच ऊर्जा साधनाचा शोध लागत होता. तेल, कोळसा आणि वायू उपयोगात येऊ लागलेले होते आणि त्यामुळं लोकसंख्या वाढीला हातभार लागत होता. परंतु खरी लोकसंख्या वाढ जगात 20व्या शतकात झाली. त्याचं कारण जरी असं सांगितलं जात असलं, की आपल्या लोकसंख्या वाढीला कारण हरित क्रांती आहे प्रमुख, अन्नधान्याचं उत्पादन आहे, आरोग्यविषयक सुविधा आहेत, औषधाचा प्रचार आहे, साथीच्या रोगावरचा विजय आहे आणि इतर अनेक कारणं जरी सांगितली असली, तरी हे कारणाच्या पाठीमागं ज्या गोष्टी आहेत, की हे का शक्य झालं? हरित क्रांती का शक्य झाली? किंवा औषधाची निर्मिती एवढी मोठ्या प्रमाणावर का शक्य झाली?
रोगराईवर नियंत्रण का शक्य झालं? तर याच्या पाठीमागची कारणं आहेत. आपल्याला उपलब्ध असणारी जीवाश्म इंधनाची उपलब्धता. 19व्या शतकामध्ये आणि विशेषतः 20व्या शतकामध्ये जीवाश्म इंधन म्हणजे तेल, कोळसा आणि वायू. आणि तेल, कोळसा आणि वायू हे अत्यंत स्वस्त आणि मुबलक प्रमाणात असल्यामुळं, त्यामुळे आपल्याला शेतीच्या हरित क्रांतीला हे सगळं सोपं गेलं. कारण जे तेल, कोळसा आणि वायू आहे, त्यामुळे आपल्याला अ, लागणारी यंत्रसामुग्री, वैज्ञानिक शोध, अ, रासायनिक खताचा उपयोग, कीटकनाशके आणि तणनाशके अ, याचा मोठ्या प्रमाणावर केलेला वापर आणि अन्नधान्यामध्ये मानवनिर्मित केलेली वाढ, ह्या सर्व घटकामुळे आपल्याला असं दिसून येतं की 20व्या शतकामध्ये प्रचंड लोकसंख्या वाढ झालेली आहे. म्हणजे अ, एक तर मृत्यूदर कमी झाला, अन्नाची उपलब्धता वाढली, वैद्यकीय सोयी वाढल्या, मृत्यूदर कमी झाला आणि याबरोबर अशा अनेक घटक आहेत की ज्याच्या सकारात्मक गोष्टीमुळं 20व्या शतकामध्ये लोकसंख्या प्रचंड वाढली. तर ती किती वाढली? तर जवळपास 1930 ते 2030 या काळात 200 कोटीवरून 800 कोटीवर लोकसंख्या आलेली. म्हणजे बेचोक 8, 4 पटीने लोकसंख्या या शतकामध्ये वाढलेली. आणि म्हणून आता काही लोकांच्या मते जगातली लोकसंख्या ही अतिरेकी स्थितीत गेलेली आहे किंवा लोकसंख्या वाढ झालेली आहे. तर याचा परिणाम पुढे काय होऊ शकतो? तर असं दिसून येतंय की 2008च्या आर्थिक मंदीमध्ये जागतिक लोकसंख्या शास्त्रज्ञांमध्ये अशी चर्चा सुरू झालेली आहे की आता इथून पुढं जीवाश्म इंधन, तेल, कोळसा आणि वायू हे उत्पादनाच्या शिगेला पोहोचलेले आहेत आणि आता ते अत्यंत महाग आणि दुर्मिळ होत जाणार आहेत. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी इथून पुढच्या काळात जीवाश्म इंधनाची घसरण हळू होत जाईल. तशी शेतीतली उत्पादकता आणि इतर ज्या मानवजातीला लाभलेल्या सुविधा आहेत, त्या कमी होत जातील आणि त्याचा परिणाम त्या लोकसंख्येवर होऊन हे लोकसंख्या वाढ कमी होत जाईल. तर एक संकल्पना आहे की पीक पॉप्युलेशन ही जी संकल्पना आहे, म्हणजे सर्वात लोकसंख्या ही शिगेला कधी पोहोचेल? तर शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की 2062 पर्यंत लोकसंख्या शिगेला पोहोचल आणि ती कदाचित 1000 कोटीपेक्षा जास्त असेल. पण त्यानंतर या शतकामध्ये जीवाश्म इंधन संपण्याची शक्यता दाट आहे. म्हणजे अजून 40 वर्षामध्ये कदाचित तेल संपण्याच्या स्थितीत असेल 2080 पर्यंत आणि हा आपला वायू संपण्याच्या स्थितीत असेल आणि 2100च्या थोडे पुढे कोळसा संपेल. त्यामुळं अपरिहार्यपणे जागतिक लोकसंख्या ही अतिशय वेगाने घटण्याची शक्यता आहे. म्हणून आजची लोकसंख्या ही असं मानलं जातं की आपण पृथ्वीच्या पुनर्निर्माण क्षमतेपेक्षा अधिक गतीने उपभोग वाढवला असल्यामुळं कदाचित आजची लोकसंख्या ही अतिरिक्त लोकसंख्या झालेली आहे. तर का असा जर विचार केला आपण की मग ह्या प्रत्येक जीवाश्म इंधनाचं लोकसंख्या वाढीत योगदान काय आहे? तर शास्त्रज्ञ असं म्हणतायत की तेलाच्या उपलब्धतेमुळं आणि तेलामुळं मिळालेल्या सुविधेमुळं 300 कोटी लोकसंख्या वाढण्यासाठी मदत झालेली आहे. त्याबरोबर दुसऱ्या येतो कोळसा. कोळशाच्या उपलब्धतेमुळे 200 कोटी लोकसंख्या वाढलेली आणि सगळ्यात कमी येतं वायू. वायूच्या उपलब्धतेमुळे 100 कोटी लोकसंख्या वाढलेली दिसून येते आणि मानवी श्रम, प्राण्याचे श्रम आणि जैवभार या सगळ्यामुळे 200 कोटी लोकसंख्येला भरणपोषण करण्यासाठी आधार म्हणून आजची 800 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या आपल्याला झालेली दिसून येते. पण लोकसंख्या वाढीचा प्रश्न हा अत्यंत गंभीर आहे आणि गांभीर्याने त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. फक्त चर्चा करून आणि कार्यशाळा घेऊन किंवा त्याच्यावरती लिखाण करून हा प्रश्न सुटणार नाही.
तर त्यासाठी काहीतरी कृती कार्यक्रम सुद्धा लोकांनी आखला पाहिजे आणि युद्ध पातळीवर या शतकामध्ये लोकसंख्या कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असं मानलं जातं की मानव जातीने जर स्वेच्छेने लोकसंख्या कमी केली नाही तर निसर्ग मात्र त्याचं काम करेल. आणि मग आज आपण पाहतो की हवामान बदल्यामुळं जी आपत्तीमय विश्व निर्माण होतंय. आपण एक वैश्विक हवामान आणीबाणीकडं पोहोचलेलो आहोत. त्याचे जे परिणाम मानवजातीवर होणार आहेत आणि त्याचे परिणाम पर्यायाने लोकसंख्येवर होणार आहेत. तसं अतिवृष्टी, दुष्काळ, रोगराई आपण आत्ताच पाहिलं की कोरोनासारख्या रोगराईमुळं प्रचंड लोकसंख्या आपली कमी झालेली आहे. तसं येत्या या शतकामध्ये प्रचंड लोकसंख्या कमी होण्याची शक्यता आहे. ती मानवाने केली नाही तर निसर्गाला ती करावी लागेल. आणि नंतर मग कदाचित शाश्वत लोकसंख्या ज्याला आपण म्हणतो किंवा दीर्घकालामध्ये संतुलित लोकसंख्या ज्याला म्हणतो, ती कदाचित 22व्या शतकामध्ये त्याला उजाडावं लागेल आणि 22व्या शतकामध्ये तेल, कोळसा आणि वायू संपल्यानंतर पुन्हा जी ऊर्जा साधने उपलब्ध असतील त्याच्या वाहन क्षमतेनुसार, त्याच्या पोषण क्षमतेनुसार 22व्या शताब्दीमधील लोकसंख्या ही शाश्वत असण्याची शक्यता आहे. असं माझे विचार आहेत. प्रत्येकाचे विचार भिन्नता असू शकते. मी ऊर्जा आणि लोकसंख्या याचा काय संबंध आहे याच्यावर थोडक्यामध्ये माझं मत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.